सर्वांना नमस्कार। आजच्या बोधकथेचे नाव आहे विद्येची किंमत। तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा। एकदा रामकृष्ण परमहंस गंगा स्नानासाठी शिष्यासह गंगेवर गेले। त्यावेळी एक सिद्ध पुरुषही तिथे आले होते। त्यांनी एक चादर पाण्यावर पसरवली व त्यावर उभे राहून नदी पार केली। तसेच परत आले व रामकृष्णांच्या एका शिष्याला म्हणाले, तुमचे गुरु असा चमत्कार करू शकतील का? 12 वर्ष तप करून मी ही सिद्धी मिळवली आहे। शिष्याने रामकृष्णांना सांगितले। ते म्हणाले, त्यांना सांग, तुमचा हा चमत्कार 2 आणे किमतीचा आहे। शिष्याने हा निरोप सिद्ध पुरुषाला सांगितला। तो भलताच भडकून म्हणाला, पुन्हा असे म्हणाल तर तुम्हाला भस्म करून टाकेन। रामकृष्णाने पुन्हा तसेच म्हटले। तेव्हा प्रत्यक्ष त्यांनाच सिद्ध पुरुषांनी त्याचा अर्थ विचारला। रामकृष्ण म्हणाले, नावाडी सुद्धा 2 आण्यात पैलतीराला नेतो, त्याचा इतरांना उपयोग होतो, पण तुमची विद्या फक्त तुमच्या पुरतीच आहे। त्या विद्येचा लोकांना उपयोग होत नाही, म्हणून या विद्येची किंमत 0 आहे। या बोधकथेचे तात्पर्य आहे, माणसाने आपल्या विद्येचा, कर्तृत्वाचा समाजाला उपयोग करून द्यावा। तुम्हाला जर ही बोधकथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।